स्वरूपवर्धिनींच्या सिंहगड रोड कर्वेनगर भागाचा मकर संक्रमण उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। यावर्षी मकर संक्रमण उत्सवाचे आकर्षण मैदानी प्रात्यक्षिके होती। यामध्ये एरोबिक्स, तालीम, दंडयुद्ध, जाळातील उड्या अशी साहसी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। यामध्ये 200 मुलांनी प्रात्यक्षिके सादर केली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाद इनामदार, आपलं घरचे विजय काका फळणीकर व स्वरूपवर्धिनींचे कार्याध्यक्ष रामभाऊ डिंबळे उपस्थित होते। यावेळी मुलांच्या पालकांची उपस्थितीही लक्षणीय होती। लागे हे उधाण चैतन्याचे घुमते हे गाणे, एकजूट अन सत्याचे मेळ शक्ती युक्तीचा अभिमान संस्कृतीचा आधार सोबतीला रे बजरंग भक्तीचा मल्लाचं अभिनंदन करावं। पुन्हा पुढे न वाकली थोर देश आमचा महान मार्ग आपुला, अशा प्रकारे आपल्या समोर सैनिकांशी लढतोय। असं प्रात्यक्षिक आर्थिक सामाजिकदृष्ट्या अडकलेल्या अडचणीतल्या समाजा गटातली बुद्धिमान मुलं हेरून त्या मुलांना घडवण्याचं काम करणारी स्वरूपवर्धिनी ही संस्था गेली 40 वर्ष पुण्यामध्ये काम करते। पुण्यामध्ये अनेक मोठमोठ्या झोपडपट्ट्या आहेत की त्या झोपडपट्ट्या मुलांच्यावरती नको ते संस्कार मोठ्या दमानं करत असते। त्याच्या तोडीत त्या झोपडपट्ट्यांच्या जवळच रोज शाखा भरवून आणि त्या मुलांना खेळानं, अभ्यासानं, गाण्यांनी, शिबिरांनी, सहलींनी, अभ्यास दौऱ्यांनी घडवत स्वरूपवर्धिनी काम करत असते। आणि ज्यांचे आईवडील कष्टकरी आहेत, निरक्षर आहेत, अशांची मुलं उत्तम अधिकारी होतात, पदवीधर होतात, आयुष्यामध्ये चांगल्या मार्गाने लागतात, व्यसनांपासून दूर राहतात आणि समाजाप्रती आणि आपल्या कुटुंबाप्रतीचं प्रेम सांभाळतात। असं संस्कार करण्याचं काम स्वरूपवर्धिनी त्यांच्याच माजी विद्यार्थ्यांच्याद्वारे आज करत असते। आणि अशा 150-200 तरुण कार्यकर्त्यांच्या बरोबर चालणाऱ्या अनेक शाखा पुण्यामध्ये आहेत आणि या शाखांचे जे कार्यक्रम आहेत ते मिळून करत असतात। 4-4 शाखांची एकत्रित प्रात्यक्षिकं आणि कार्यक्रम आपण या ठिकाणी आज पाहिले। अशा प्रकारानं मुलं या चांगल्या हितकारक गोष्टींचं वेळ त्यांना लावता येतं याचा अनुभव स्वरूपवर्धिनीनं घेतला आहे। आणि याच्यातून जी घडणारी मुलं आहेत ती पुन्हा समाजाच्या मदतीला, सेवेला, अशा कामांना उभी राहावीत असा संस्कार या ठिकाणी केला जातो। या दृष्टीनं स्वरूपवर्धिनी ही सगळ्या शाळांची शाळा आहे, कारण शाळांमध्ये जे शिकवता येत नाही ते सगळं शिकवण्याची शाळा व्यतिरिक्तच्या वेळांच्या मधली ही व्यवस्था अशी आहे। याचा विस्तार आता पुण्याच्या सगळ्या भागामध्ये व्हावा। पुण्याबाहेरच्या अनेक शहरांच्या मध्ये या प्रकारचे उपक्रम सुरू झाले आहेत आणि देशभर असं काही काम करता येईल का याचीही चाचपणी घेण्यासाठी कार्यकर्ते हिंडत आहेत। स्वरूपवर्धिनी स्वर्गीय किशाभाऊ
पटवर्धन या एका अत्यंत जिव्हाळ्याच्या ध्येयवादी शिक्षकांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि या संस्थेचं काम आम्हाला करायला मिळतं याचा आम्हाला अतिशय सार्थ अभिमान आहे. स्वरूपवर्धिनी भाग 3 मकर संक्रमण उत्सव आता जोरदार सुरू आहे. स्वरूपवर्धिनी 13 मे 1979 रोजी वस्ती विभागात काम करणाऱ्या मुलांसाठी स्थापना झालेली आहे. स्वर्गीय केशवभाऊ पटवर्धन यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. या पुण्याच्या पश्चिम भागामध्ये कर्वेनगर, वारजे माळवाडी, सिंहगड रोड, गायरी ह्या भागामध्ये 4 शाखा स्वरूपवर्धिनीच्या आहेत. रोज 3 तास ही सगळी मुलं एकत्र येतात आणि राष्ट्रवादाचे धडे या स्वरूपवर्धिनीच्या शाखेमध्ये दिले जातात. आज हा असा मोठा हा वार्षिक संक्रमण उत्सव स्वरूपवर्धिनीच्या भाग 3 मार्फत होत आहे. आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद.